नमस्कार मित्रांनो. 15 ऑगस्ट हा दिवस आपण दरवर्षी देशाच्या स्वातंत्र्याचा उत्सव म्हणून साजरा करतो. पण खरं स्वातंत्र्य फक्त देशापुरतं मर्यादित नसतं. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आर्थिक स्वातंत्र्य, ज्याला आपण फायनान्शियल फ्रीडम असं म्हणतो, ते देखील मिळणं खूप गरजेचं असतं. आणि ह्या उद्देशानेच तयार करण्यात आलेली एक उत्तम इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी म्हणजे आय-सी-आय-सी-आय प्रुडेन्शियलची फ्रीडम एस-आय-पी. चला तर मग फ्रीडम एस-आय-पी म्हणजे काय ते समजून घेऊया. फ्रीडम एस-आय-पी ही एक अशी सुविधा आहे की जी दोन शक्तिशाली गोष्टींना एकत्र आणते. पहिली म्हणजे एस-आय-पी, ज्याला आपण सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन असं म्हणतो. यामध्ये तुम्ही दरमहा ठराविक रक्कम गुंतवता आणि कालांतराने एक मोठा कॉर्पस तयार करता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एस-डब्ल्यू-पी, ज्याला आपण सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन असं देखील म्हणतो. यामध्ये तयार झालेल्या कॉर्पसमधून तुम्ही दरमहा ठराविक रक्कम काढून एका नियमित पगारासारखं, ज्याला आपण रेग्युलर इन्कम म्हणतो, उत्पन्न मिळवता. विशेष गोष्ट अशी की फ्रीडम एस-आय-पी मध्ये ठराविक एस-आय-पी कालावधी संपल्यानंतर तुमचं इन्व्हेस्टमेंट ऑटोमॅटिकली एस-डब्ल्यू-पी मध्ये रूपांतरित होते. म्हणजे इन्व्हेस्टरला वेगळं काही करावं लागत नाही. सिस्टीम आपोआप त्यांना वेल्थ क्रिएटरमधून इन्कम रिसिव्हर बनवते. चला तर मग हे कसं काम करतं बघूया. याचे दोन टप्पे आहेत. पहिला टप्पा ॲक्युम्युलेशन, ज्याला आपण एस-आय-पी फेज असं म्हणतो. या टप्प्यात तुम्ही ठराविक कालावधीसाठी सातत्याने एस-आय-पी करता आणि तुमचा कॉर्पस हळूहळू वाढत जातो. आणि दुसरा टप्पा म्हणजे इन्कम जनरेशन, ज्याला आपण एस-डब्ल्यू-पी फेज असं देखील म्हणतो. एस-आय-पी कालावधी संपल्यावर जमा झालेल्या कॉर्पसमधून दरमहा ठराविक रक्कम तुमच्या खात्यात जमा होते, अगदी पगारासारखी. चला तर मग आपण हे एक उदाहरणासहित समजून घेऊया. समजा तुम्ही दरमहा 20,000 रुपयाची एस-आय-पी सुरू केली आणि ती सलग 15 वर्ष सातत्याने केली. 12% अपेक्षित अॅन्युअल रिटर्ननुसार 15 वर्षानंतर तुमचा कॉर्पस अंदाजे 1 कोटी इतका तयार होतो. आता इथून फ्रीडम एस-आय-पीचा दुसरा टप्पा, ज्याला आपण एस-डब्ल्यू-पी म्हणतो, तो सुरू होतो. आता बघूया किती विड्रॉल घेतला पाहिजे. या उदाहरणात तयार झालेला 1 कोटींचा कॉर्पस मधून तुम्ही दरमहा 50,000 रुपये विड्रॉल घेऊ शकता. दरमहा विड्रॉल 50,000 म्हणजेच वार्षिक विड्रॉल 6 लाख रुपये. हा अॅन्युअल विड्रॉल रेट एकूण कॉर्पसच्या फक्त 6% इतका आहे. हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण तुमचा कॉर्पस 12% दराने वाढतो आहे, तर तुम्ही केवळ 6% दराने पैसे काढत आहात. म्हणजेच विड्रॉल रेट हा रिटर्न रेटच्या निम्माच आहे, ज्यामुळे पैसे काढूनही तुमचा कॉर्पस कमी न होता वाढतच राहतो. आता बघूया याचा परिणाम काय होतो. एस-डब्ल्यू-पी सुरू झाल्यापासून 5 वर्षानंतर तुमचा टोटल विड्रॉल जो होतो तो 30 लाखाचा होतो आणि तरी देखील तुमच्याकडं 1.42 कोटी कॉर्पस शिल्लक राहतो. त्याचप्रमाणे 10 वर्षात 60 लाखाचा विड्रॉल घेऊन तुमच्याकडे 2.18 कोटी शिल्लक राहतात. त्याचप्रमाणे 15 वर्षात 90 लाखाचा विड्रॉल घेऊन 3.55 कोटी तुमच्याकडं कॉर्पस असतो आणि 20 वर्षात तुम्ही 1.20 कोटी विड्रॉल घेऊन देखील तुमच्याकडे 6.05 कोटी कॉर्पस शिल्लक राहतो. म्हणजे बघा, 20 वर्षात तुम्ही एकूण 1.20 कोटी म्हणजे 1.20 कोटी इतकं विड्रॉल घेतलं तरी देखील तुमचा कॉर्पस कमी न होता 6 कोटीच्या पुढे वाढतो. आता सगळ्यात शेवटी निष्कर्ष. या स्वातंत्र्यदिनी देशाच्या स्वातंत्र्यासोबतच स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या आर्थिक स्वातंत्र्याचा विचार करण्याची हीच योग्य वेळ आहे. फ्रीडम एस-आय-पी सारखी स्ट्रॅटेजी तुम्हाला शिस्तबद्ध गुंतवणुकीतून एक मोठा कॉर्पस तयार करून देते आणि नंतर त्याच कॉर्पसमधून तुम्हाला आयुष्यभर नियमित उत्पन्न मिळवून देते, तेही कॉर्पस कमी न होता. जय हिंद. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.